नमस्कार, मी निमिनी. पहिला वाढदिवस आहे. ते पण आपलंच आहे का? पैठणी गाऊन आहे. आता आपण खाऊन घेऊया. बाहेर कुठेतरी यायचंच होतं मला. डेफिनेटली नमस्कार. सो मी स्नेहा सामंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज तारीख आहे 10 जुलै. ओके, गुरुपौर्णिमा आहे आज आणि आम्ही आज खोपोलीमध्ये आलो आहोत. माझ्यासोबत भाग्यश्री पण आहे. ओके, तर भाग्यश्री खरं तर सोबत म्हणून आलेली आहे बिचारी, कारण आज रात्री येताना लेट होणार आहे. सो कॉल्ड लोकांना, काही लोकांना प्रश्न पडलेले असतात की ही कशी काय येते, तर डेफिनेटली कोण ना कोण माझ्याबरोबर असतं. मम्मी असणार होती आयदर, जर भाग्यश्री आली नसती तर, पण आमची मॅडम माझ्यासाठी आली आहे खास. सो आणि असं नाही आहे की भाग्यश्री माझ्याबरोबरच काम करते, ती बाहेर पण काम करत असते. असं नाही की ती माझा मेकअप करण्यासाठीच येते. त्याच्यामुळे तुम्ही तिला डेफिनेटली बुक करू शकता तुम्हाला जर मेकअप करून घ्यायचा असेल तर. सो मेन म्हणजे आता आम्ही काहीतरी सांगणार आहोत. सो बोल कुठे आपला प्लॅन काय आहे? आपला प्लॅन होता वेगळा आणि प्लॅन झालेला आहे अनप्लॅन्ड, की आता आम्ही चाललेलो आहोत. आपलं इव्हेंट आहे संध्याकाळी अँकरिंगचा. ओके, तो 7 वाजता आहे लायन्स क्लब खोपोलीमध्ये. पण त्याच्या आधी आमच्याकडे 2-3 तास वेळ आहे, टाइम बाकी आहे. सो असं झालं आहे की आम्हाला बाप्पाने बोलवलेलं आहे. वरद विनायक महडचा गणपती. इनफ टाईम आहे आमच्याकडे आणि आम्ही लोकलला काही आमचे फ्रेंड्स होते त्यांच्याकडे चौकशी केली, तर आम्हाला असं समजलं की इथून अगदी जवळ आहे आणि मग आम्ही फ्रेंडच्या ओळखीने जाण्याची व्यवस्था केलेली आहे. अचानक झालेला प्लॅन आहे. म्हणजे बोलतात ना की आम्ही ज्या प्लॅनसाठी आलो होतो बाईच्या इव्हेंटसाठी आलो होतो, त्याप्रमाणे आम्ही सगळं शेड्यूल केला होता. पण आता आमच्याकडे खूप टाइम वाचलाय, सो आम्ही चाललोय. तुम्हाला पण दाखवतो आम्ही आता तिकडे कसं जातो. डेफिनेटली आम्ही ब्लॉग सुरुवात आत्ताच केलेली आहे. खरं तर आम्ही भांडूपवरून आत्तापर्यंत ट्रेनने 2 तास बसून आलेलो आहे झोपा काढत. आणि आमची भाग्यश्री जी आहे ती बाप्पाची खूप मोठी फॅन आहे, भक्त आहे बाप्पाची. आणि मे बी तिला बाप्पानेच बोलवलं आहे. सिद्धिविनायकला नेहमी जात असते ती, पण अष्टविनायकच्या ताई बोलत होती की मला गगनगिरीमध्ये जायचं होतं, कारण मला माहिती नव्हतं ते मंदिर आहे तिकडे. येस, पण ताई बोलली चल ठीक आहे, तू तर गणपती फॅन आहे, तो आपण एक मंदिर आहे तिकडेच जाऊया. करेक्ट आहे. आणि ते अष्टविनायकपैकी एक मंदिर आहे जे खूप इम्पॉर्टंट आणि काय विशेष मंदिर आहे. तर चला आता आपण जाऊया. मुंबईत वाटते सगळंच आहे, डेव्हलप झालंय, छान वाटतंय. सगळं आहे ना, सगळ्या वस्तू मिळतात. काय रे बाजार आहे आठवड्याचं आहे, पण जेवढं कॉलेजला होते ना ती माझ्या स्नॅपचॅट काढते आणि दर्शन झालेलं आहे वरद विनायकाचं. आणि अतिशय सुंदर गोष्ट मला ही वाटली की आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तुम्हाला स्वतःला हळद कुंकू वाहायला, फुलं, नारळ ठेवायला मिळाला. हे आतापर्यंत मी कुठेच पाहिलं नव्हतं. तुझं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? खूप छान वाटलं. म्हणजे स्वतःहून आम्ही अर्पण केलं असेल नारळ आणि खूप भारी वाटलं दर्शन. येस, सो अनएक्सपेक्टेड असं बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद आमच्या दोघींवरती, आम्हाला आमच्या व्यवसायात यश मिळवू देत. आणि तसंच तुम्हाला पण जे ह्या व्हिडिओ बघतायत त्या सर्वांना पण छान छान बाप्पा आशीर्वाद देऊ देत. आणि नक्की तुम्ही इथे दर्शन करा, खरंच खूप छान वाटते. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो पण समोर आमच्या तलाव आहे समोर की काय काय तलाव वगैरे आहे. आणि खूप छान आहे असं, म्हणजे बघणार का फिरणार का खूप छान. नक्की या तुम्ही या मंदिरामध्ये. सुंदर असं तलाव इकडे खोपोली गणपतीच्या बाजूला. तर टिटवाळ्याला पण आहे, तुम्हाला माहिती असेल तर. खूप रिलॅक्स वाटतंय, खूप सुंदर वाटतंय, शांत. हा मंदिराचा असा परिसर आहे. सुंदर असा तलाव आहे आणि आम्ही जरा फोटो सेशन काढतोय. थोडा वेळ आहे आमच्याकडे, तर आम्ही तो सुट्टारणी लावतोय. कसं वाटतंय कमेंट करून नक्की. थँक्स टू ताई.
ताईमुळे बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि ताईला पण स्वतःला दर्शन झालं. ताईला पण अचानक दर्शन झालेलं आहे. हे बघ किती छान वाटतं. सोबत म्हणून मी आलेली आहे, सोबती आलेली आहे आणि आम्ही सोबती दर्शन घेतलेलं आहे. दाखवता इथे हां आता तू बोल, मागून बोल, मी दाखवते लोकांना. हे आहे ना, आम्ही इथे किती सुंदर मार्केट आहे आतमध्ये, तिथे फिरतोय शांत, किती सुंदर देवाचं मंदिर वगैरे. हां तुम्ही कोणाला कुठेला काही घ्यायचं असेल गिफ्ट्स वगैरे तर तुम्ही घेऊ शकता. इथे कांदा भजी पण आहे. हा हॉल आहे आपला आजचा लायन्स क्लब आणि इथे सगळे शार्दूलचे फोटोज लावलेले आहेत. त्याचं जे फोटोशूट झालं होतं त्याचे सगळे फोटोज लावलेले आहेत इथे. आणि इथे तुम्ही पनवेलच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, झालेली आहे माझी, ज्यांना तुम्ही पनवेलच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलं होतं, सेलिब्रेशन अँड मोर. येस, तर श्री साळोखे यांचं नाव आहे आणि ह्यांची टीम, आणि हे आता काम करत आहेत. तर अप्रतिम आजची थीम झालेली आहे शार्दूलच्या बर्थडे पुढे. आणि कर्जतमध्ये तुम्ही डेफिनेटली यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मागे पण मी एक व्हिडिओ केला होता, रील आहे आपलं केलेलं, आणि यूट्यूब आणि यूट्यूबचा पण व्हिडिओ आहे आपला. सो तुम्ही ऑल काइंड ऑफ मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्ही काम तर दिसतंच आहे तुम्हाला, काम कुठल्या क्वालिटीचं आहे ते. सो आज शार्दूलच्या आई पप्पांबरोबरचे फोटो आहेत शार्दूलचे, आणि स्वामी समर्थांचा प्रभाव आहे शार्दूलवरती, त्यामुळे स्वामी समर्थांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. तिकडे ते सेल्फी कॉर्नर टाईप बनवलं आहे का, किती सुंदर, हे कधीच बघितलं नसेल कोणी. येस येस, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत ही अशी कोकोमेलन आणि प्रिन्सेस ते पूर्ण कॉमन झालं आहे. हां म्हटलं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नवीन काहीतरी करेक्ट आहे, करेक्ट, आम्ही स्वामीची थीम केली. डेफिनेटली. सो अशा काइंड ऑफ थीमसाठी तुम्ही कुठलीही थीम, कस्टमाइज थीमसाठी ह्यांना कॉन्टॅक्ट, प्रकारची थीम असेल हां तुम्ही सांगाल त्या प्रकारे डेकोरेशन. बरोबर, इथे मी नंबर डिस्प्ले करेन, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामचं पेज पण आहे त्यांचं. थँक्यू. तर चला आता मी रेडी व्हायला जाते रूममध्ये. इथे मागेच रूम आहे आणि खूप चांगला हॉल पण आहे. रूम आहे, थीम तुम्ही रूम आहे आणि मिरर पण आहे, जो इम्पॉर्टंट असतो सगळ्यामध्ये. तर आता मी रेडी व्हायला सुरुवात करणार आहे. इव्हेंट आहे ताईचा आणि माझे नखरे बघा. आज या मॅडमची मजा झालेली आहे. ओके, आणि त्यानिमित्ताने हा वाढदिवसाचा सोहळा श्री स्वामी समर्थ आणि दगडूशेठ महागणपतीच्या आशीर्वादाने आपण इथे आयोजित केलेला आहे. तुम्हाला सर्वांचं खूप फुल लुक तुम्हाला दिसेलच. हा सुद्धा साडीचाच ड्रेस आहे, भाग्यश्री वसली येते. फॅशन बाय स्नेहाची साडी आहे आणि त्याचा मी हा ड्रेस बनवलेला आहे. तर चला 7:30 वाजलेली आहेत. स्वागत आहे. आज दिनांक 10 जुलै 2025, गेल्या वर्षी 10 जुलै 2024 रोजी आमच्या लाडक्या शार्दूलचा पहिला जन्म झाला होता त्याचा, आणि आज त्याचा पहिला वाढदिवस आहे. जन्मापासूनच सर्वांना माहिती असेल की शार्दूलवरती खूप स्वामींचा प्रभाव आहे, आशीर्वाद आहे. आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज 1 वर्ष आमच्या लाडक्या बाळाला पूर्ण झाले.
समजेल मला. गणेशाने लिहिलेलं लहान मुलं फार लक्षात ठेवतील, त्यांना माहिती नसेल ते. बरं, आता काही छान छान प्रश्न विचारूया. आजी आजोबा आन्सर देऊ शकतात, सगळे आन्सर देऊ शकतात. ओके, प्रश्न आहे पहिला, माहेरची साडी पिक्चर माहिती आहे तुम्हाला? माहेरची साडी पिक्चर मध्ये छोट्या बाळाचं गाणं आहे, ते गाणं कोणतं? नक्की तुम्हाला माहिती आहे? माझं सोनूल सोनूल माझं छकुल केलेलं आहे. बघूया आपण. आई होई परी. थोडंसं ब्रेक आहे, गाणी लावली आहेत, मी त्याला बसली आहे. तुला आता एक प्रश्न विचारला, त्याचा आन्सर काय सांग. असं कुठली गोष्ट आहे ती माणसं दाखवतात पण बायका दाखवून चालत नाही. येस, परत सांग आन्सर काय? पर्स आन्सर आहे. ओके, तर दादाला ओ माय गॉड, अरे वा. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. आता आलेलं सगळं वा. नेक्स्ट. मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया दिसावे. इव्हेंट संपलेला आहे, खूप छान झालेला आहे, फीडबॅक पण चांगला भेटला आहे. तर या व्हिडिओला आता आपण एंड करूया इथे. येस, आता आमच्या निघण्याची वेळ झाली आहे, चेंज करून मी निघणार आहे आता. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझे सगळे व्हिडिओज बघत राहा, यूट्यूब चॅनलला फॉलो